असे सर्वांचे लाडके मान्य श्री अनिलजी सीताराम म्हात्रे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी पुन्हा एकदा त्यांचा आभार व्यक्त करेन की त्यांच्या खुळ्या मनाने मनोसक्त राजा जसा असो, जो राजा प्रजेसाठी कोणत्या प्रकारचा विचार न करता दान धर्म हा मेन मंत्र त्याच्या मूळ स्वरूपात मूळ त्याच्या स्वाभिमानात ठेवतो आणि त्या खरं तर समाजसेवाच्या माध्यमातून एक सामाजिक कार्यकर्ता काय असो हे नाव नेहमी सातत्याने कोणाचं मुखामध्ये घेतलं जातं तर जो दान करणारा दानशूर दाता असो। असेच आमचे माजी सरपंच विभाग प्रमुख शिवसेनेचे नांदिवलीचे मान्य श्री अनिलजी सीताराम म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। एका बाजूला कल्याण डोंबिवली गाजवणारे हे रणधुरंदर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील। ऋतिक पाटील नाव भरपूर वेळा तुम्ही ऐकले असेल, त्याच्या बाजूला त्याच्या समोरासमोर मास्टर माइंड विशाल गेलाय आणि आता पहिलं षटक हाताळण्यासाठी वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स ज्याच्याकडे आहे तोच आडिवली संघाच्या माध्यमातून प्रभाकर गेला। चांगली रंगलेली मॅच मित्रांनो, कुठेही जाऊ नका। MTCच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। पहिलाच बॉल प्रभाकर, समोर विशाल आहे, पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये कसं खेळावं हे विशाल पाटीलने भरपूर काळ दाखवलंय, भरपूर काळ गाजवलंय। क्रीडांगणाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी जाणला जाणारा विशाल पाटील आणि त्याच्या बॅटमधनं हा पहिला 4। हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पहा। ओव्हर द विकेटने प्रभाकर आले, माहिती आहे पॉवर प्ले सुरू आहे, ऑफसमवरती बॉल जास्त टाकले तर चौकार जाऊ दे, हरकत नाहीये, मोठे षटकार खेचू शकतो विशाल, त्याच्यामुळे लेग स्टंपवरती बॉल टाकण्याची चुकी नको। परंतु जो ऑफसमवरती बॉल टाकला ना तो अगदी सहजरित्या त्यांनी खेळला गेला, इनफिल्डच्या वरून काढला गेला आणि कव्हर्सला पहिला 4 आलाय। आता लब फुलटॉस समोर आहे, फिल्डर तैनात आहे, टीमचा कॅप्टन, टीमचा तारणहार तो म्हणजेच योगी। त्यांनी बॉल बघितला गेला, कोणत्याही प्रकारचा धाव घेण्याचा धाडस मानस केला नाही आणि विजू पवार आहेत, नजरेतच सगळं काही आहे। रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी आताही आठवते, गाजवणारा खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला विशाल पाटील सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये। थोडासा मागे सरला, आधीच इशारा दिला होता विजय पवारने की ऑफसमवरती बॉल ठेवायचा आहे, प्रभाकरला इशारा आणि तो इशाराच काफी आहे। पहा विशाल पाटीलकडे आक्रमकता आहे, त्याच्याकडे एक जजमेंट आहे की बॉलच्या मिनिटमध्ये तो खेळू शकतो, परंतु त्याच अनुमाने प्रभाकर सुद्धा तेवढा तरवेज आहे जो विजय पवारच्या इशाराची वाट बघतो आणि त्याच्यानंतर बॉल फेकतो। लो फुल टॉस खेचण्याचा प्रयत्न, संधी आहे, संधी हवेमध्ये आहे, ती सोडायची नाही हे सांगितलं गेलं। कल्पेश बॉल खाली घेतली गेली, सुंदर कॅच, पहिल्या विकेटचं पतन, महत्वाचा गडी बाद होते विशाल। महत्वाची विकेट ही पहा, विकेट कशा प्रकारे आली, थोडासा माइंड डायव्हर्ट झाला विशाल पाटीललाही असंच वाटलं की 2 चेंडू ऑफस्टंपवरती आल्यात, मग आता तिसरा चेंडूही ऑफस्टंपवरती येईल, परंतु त्याचा अनुमान चुकला। ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक करायचं होतं, परंतु त्या ठिकाणी जर आपण बघितलं गेलं तर फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला, जरूर जय होता कल्पेश त्याच्या हातामध्ये ही झेल पाहायला मिळाली आणि पहिला फलंदाज विशाल बाद झालाय। मैदानाच्या आतमध्ये आता कोण गेलाय तर ज्याचं नेहमी षटक पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होते, स्पेशली षटक पाहण्यासाठी, तोच कावा आता मैदानाच्या आतमध्ये। जरूर शर्यती क्षेत्रामध्ये सुद्धा कावाचं मोठं नाव आहे, कावा रुपेश हे नेहमी सोबत असतात आणि कोण विसरेल, जपान आणि सुंदर बैलाचे मालक आहेत। जसे वाऱ्याच्या वेगाने ते शर्यतीमध्ये पळत असतात ना, तसेच वाऱ्याच्या वेगाने धावसंख्या हे 2 बंधुराज सुद्धा करत असतात। परंतु आता विशाल बाद झालाय, कल्पेश जरूर फिल्डिंग पोझिशन बघतोय, पॉवर प्ले सुरू आहे, डावखुऱ्यात त्याचा विस्फोटक फलंदाज आहे, त्याच्यासमोर प्रभाकर ज्याने नुकतीच विशालची विकेट काढली आहे। राऊंड द विकेटने बॉल फिरवला गेला, टर्न केला गेला, फिंगर रोल झाले आणि त्यानंतरचा हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय। काय सुंदर गोलंदाजी चालू आहे। जर प्रभाकरच्या विरोधातला पहिला चौकार आला ना त्यावेळेला प्रभाकरच्या मनात सगळं काय सुरू होतं की पॉवर प्ले सुरू आहे, माहिती आहे की पॉवर प्लेमध्ये 2 फिल्डर आहेत, त्याच्यामुळे कशी बॉलिंग करावी आणि सध्या तरी त्यात लेंथ लाईनवरती त्यांनी भरपूर सुधारणा केला त्या ओव्हरमध्ये। शेवटचा बॉल गतीमध्ये परिवर्तन, बॉल मध्ये पण तो जवळपास फिल्डर नाही आहेत, लॉंग ऑन तैनात नव्हता, टप्पा घेतला आणि बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटक संपलं चौकाराने। सुरुवात सुद्धा चौकाराने झाली होती परंतु संपन्नता सुद्धा चौकाराने। अशा प्रकारे एक गडी बाद, चेंज गेम ओढवली बी, संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 8 या आकड्यावरती।
मी विनंती करेन वडवली गाव किंवा आजूबाजूचे कोणत्याही गावातले वरिष्ठ जर व्यक्ती आले असतील, वरिष्ठ नागरिक जर आले असतील तर या तुमची जागा आमच्या मनामध्ये जरूर आहे, परंतु या व्यासपीठावरती असली तर या व्यासपीठाची अजून शोभा वाढेल. सो विनंती करेन जे प्रमुख मान्यवर या ठिकाणी कोणत्याही गावाचे आले असतील तर या व्यासपीठावरती आसन तुम्ही ग्रहण करा. तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. धावफलकाला सुरुवात केली डॉट बॉलने, त्याच्यानंतरचा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला कावाचा. धावफलक पोचलं 8 वरती. विशाल पाटील बाद झाल्यानंतर तो मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती गेला. ऋतिक खरं तर नॉन स्ट्रायकिंग इन वरतीच राहिला, कारण कावाने 2 बॉल खेळले. विशालच्याही बॅटिंगवरती असताना त्यांनीही बॉल खेळले गेले ते म्हणजे 4, म्हणजे त्या अनुमानाने आता ऋतिक पाटीलला प्रथमतः तुम्ही स्ट्रायकिंग इनवरती पाहाल. नवीनचं हे नवीन षटक दुसरं पॉवर प्लेचं. 3 फिल्डर रेस्ट्रिक्शनच्या बाहेर आहेत. ऋतिक पाटीलसाठी ही फिल्डिंग पोझिशन मिड विकेटला एक लॉंग ऑनला खेळाडू तैनात केला गेला आहे. पहिलाच बॉल ऋतिकसाठी. हा बॉल बॉडीला स्ट्रेच केलं, स्वतःसाठी जागा बनवली, बॉलच्या मिरिटमध्ये खेळला गेला. कव्हर्सला खेळतात, एक्स्ट्रा कव्हर भेटत असताना ऋतिक पाटीलची सुद्धा सुरुवात चौकाराने. राऊंड द विकेटने होते. नवीनचा बॉल जसा पडला ऑप्शनवरती एक पाय पुढे घेतला गेला, थोडीशी फ्लाईट दिली पायांना आणि बॉडीला स्ट्रेच करत असताना स्वतःसाठी जागा बनवली. जिथे गॅप होती शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या थोडीशी बाजूने तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला ऋतिकचा पहिला चौकार आलाय. यावेळेला पुन्हा एकदा इनसाइड आउट. आत्ता सुंदर फटका, परंतु टप्पा पडला, बॉल अडला गेलाय. एक सिंगल तर कंप्लीट झाली होती, दुसरी पूर्ण होईल कारण तेवढा फार वेळ होता 2 धावा पूर्ण करण्याचा. या 2 धावेनिशी टीमची धावसंख्या आता पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते 14. आतापर्यंत धाव नवीन तयार 14 धावा आहेत. रिदम रनवे यामध्ये विचार करावाच लागतो, कारण रिदम रनवे आणि रिलीज ऑफ डिलिव्हरी जर आपली चुकली ना तर कदाचित आपल्या विरोधात मोठा फटका येऊ शकतो. तेच वाटलं नवीनला की कुठेतरी रिदममध्ये माफ करा भूषण कुठेतरी अडथळा येतो आणि तेच केलं. भूषण थांबला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बॉल होता, थोडासा मागे ठेवण्यात आला, पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, जातो विकेट किपरच्या हातामध्ये. येथे निर्धारित चेंडूची होती सांगीता. ऋतिक पाटीलसाठी पारितोषिक आहे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी कुणाल पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. राऊंड द विकेट. ऋतिकसाठी हा बॉल बॅटचं कनेक्शन बॉलशी चांगलं झालेलं आहे आणि त्या जवळपास फिल्डरही नाही आहे. बॉल पडल्यानंतर डीप स्क्वेअर लेग सीमा पार हा चौकार. चौकार आलाय. जास्त बॅट अँड बॉलचं चांगलं कनेक्शन नव्हतं, परंतु पॉवर प्ले सुरू असल्या कारणाने स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये फिल्डर तैनात नाही आहे, त्या अनुमानाने हा ला चौकार. तब्बल या इनिंगमध्ये जर पाहिलं ना तर 2 ओव्हरच्या मधोमध 4 चौकार आलेले आहेत. ओव्हर द विकेट एनर्जी कमी आहे, समर फिल्डर आहेत आणि कॅच ड्रॉप तीही ऋतिकची. हे खूप महागडं ठरू शकतं, कारण बॉल जर बघितला गेला तर फिल्डरच्या डोळ्यासमोर होता. असं वाटलं की आता ज्या कॉन्फिडंटनी ते पुढे सरकल्यात त्या कॉन्फिडंटली फिल्डिंग करण्याच्या अनुमानाने कॅच पकडतील, परंतु हातामधनं निसटली गेली. एखाद्या चांगल्या खेळाडूची कॅच जेव्हा हवेमध्ये असते ना तेव्हा अनेक साऱ्या क्षेत्ररक्षकाला हेच वाटतं की ही कॅच जर माझ्या हातामध्ये आली नाही तर संघ संकटामध्ये पडू शकतो. आणि आधीच जेव्हा फिल्डर पुढे जातो ना तेव्हा त्याचा माइंड आधीच विचलित असतो, डायव्हर्ट असतो. कदाचित तेच झालं. ऋतिक पाटीलची विकेट आपल्या हातामध्ये येते, त्या अनुमानाने नक्कीच तो पुढे गेला, परंतु कॅच ड्रॉप झाली, तिथे मिळते सिंगल आणि सिंगलने टीम 19 वरती. शेवटचा बॉल कावासाठी हा बॉल आणि स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये काय सुंदर फलंदाजी चालू होती, तिला थांबवण्याचं शेवटच्या बॉलवरती काम केलं. अशा प्रकारे 2 षटकं या ठिकाणी संपलीत. या षटकामध्ये आल्या धावा 12, बाउंड्री झाल्या 2. त्या अनुमानाने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 19. चला ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जा. दरम्यान आपण काहीशे सन्मान या ठिकाणी करणार आहोत, ज्यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. माजी सरपंच व शिवसेना विभाग प्रमुख
नांदिवलीचे सन्माननीय अनिलजी सीताराम म्हात्रे ज्यांच्या माध्यमातून मालिकावीरचा जो पारितोषिक आहे तो या स्पर्धेला देण्यात आला. मी विनंती करेन साहेबांना की तुमचा सन्मान आमच्या मंचावरती केला जाईल, त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. हा स्वीकार करण्यासाठी मी विनंती करेन सागरजी पाटील यांना की साहेब या दरम्यान उपस्थित आहेत, साहेबांचा सन्मान तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी करायचा आहे. एका बाजूला मॅच सुरू आहे, एका बाजूला सन्मान मंचावरती होत असताना तिसऱ्या ओव्हरमध्ये विजय पवारचा हा बॉल ऑन साईडला फक्त दिशा देण्याचं काम. फिल्डर दूरवरती आहेत, खूपच वेगाने बॉल बॉर्डर लाईनच्या अगदी जवळपास आणि बॉर्डर लाईनच्या बाहेर सुद्धा विजय पवारच्या विरोधातला हा चौकार आणि सन्मान या ठिकाणी होत असताना मंचाची शोभा वाढवण्यासाठी या ठिकाणी मालिकावीरचं जे पारितोषिक आहे ज्यांच्या माध्यमातून मिळालं गेलं, माजी सरपंच व विभाग प्रमुख शिवसेनेचे नांदिवली गावचे माननीय श्री अनिलजी सीताराम म्हात्रे यांचा सन्मान आपण मंचावरती करत आहोत. अंपासला 2 मिनिटं विनंती असेल की 2 मिनिटं फक्त सामना थांबवायचा. हा सन्मान झाल्यानंतर आपणच लगेचच कॅमेरा वळवणार आहोत जिथे मॅच सुरू आहे अडवली आणि त्यांच्या विरोधात चेंज द गेम वडवली बी. काहीचे सन्मान आपण रिंग ब्रेकमध्ये नक्कीच आपण करूयात. दरम्यान आपण सामन्याला या ठिकाणी कलाटणी देणारा हा चौकार बघत आहोत. 19 धावा होत्या, त्या म्हणजेच 2 ओव्हरमध्ये. आता चौकाराने टीमची धावसंख्या झाले 23. सन्माननीय कुणालजी पाटील ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी या स्पर्धेला देण्यात याला विनंती करेन या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. नुकताच चौकार आलाय विजय पवारच्या विरोधात, धावा 23. व द विकेट पुन्हा एकदा स्लॉक केलाय, पुन्हा एकदा फक्त दिशा देण्याचं काम. हाच तो ऋतिक पाटील, ज्या ऋतिक पाटीलची कॅच ड्रॉप झाली आणि त्याच्यानंतर त्याच्या बॅटमधनं येतात लागोपाठचे 2-4. हा पा कशा प्रकारे फटका खेळला. माहिती आहे ऋतिकला की विजय पवारकडे गती आहे, अगदी वेगावरती स्वार असतो विजय पवार, त्याच्या विरोधात 2 चौकार आल्यात. तिसरा खेळण्याचा प्रयत्न, परंतु तोही येईल का. इनफिल्डच्या वरून तर काढला गेलाय, टप्पा पडला गेलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जे पारितोषिक होतं 3000 रुपयाचं लागोपाठच्या 3 चौकारांसाठी आणि ते कदाचित पारितोषिक आता मिळेल. काय सुंदर फटका, टप्पा पडला, बॉल बघितलं गेलं, अगदी स्लाइस करत असताना बॉलला इनफिल्ड होती. माहिती आहे की इनफिल्डच्या वरून कसा बॉल काढायचा तीच केलं गेलं, फक्त थांबला ऋतिक पाटील आणि त्याच्या बॅटमधला हा तिसरा चौकार आलाय. वेगाने धावा वाढतायत. विजय पवारलाही विचार करावा लागेल की आपल्यावरती आता वार होत आहेत. नाव विजय पवार आहे, वेगावरती स्वारी असतो आपण, परंतु सध्या तरी ती स्ट्रॅटेजी रणनीती कुठेतरी कमी करताना पाहायला मिळतोय विजय पवार. वेगाने टाकलाय, पुन्हा एकदा टर्न केलाय, त्या ठिकाणी फिल्डर नाही आहेत, लागोपाठचा चौथा येईल. अगदी माइंड शांत ठेवत असताना फटका खेळला गेला, खूप टप्पाचा बॉल, त्याच्यावरती नियंत्रित फटका येतो, लागोपाठचा चौथा चौकार. प्रत्येक फटके ऋतिक पाटीलकडे आहेत. हा उड द विकेट नेट, उचळी घेणारा बॉल, स्वतःच्या पायांचा जो वेग होता तो ट्रान्सफरंट केला गेला, थोडेसे हलकेसे पुढे आले आणि फक्त बॉलला टर्न करत असताना जिथे चौथा चौकार आपल्याला ऋतिक पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळत आहे. आता विचार पडला असे, ऋतिक पाटीलची संधी, विकेटची संधी आली होती, ती संधी गेल्यानंतर तो विध्वंसक झालाय. राऊंड द विकेटने आता गती चांगली अपील केली होती, परंतु अंपायर सांगतायत की हाईट फॅक्टरचा इम्पॅक्ट कदाचित पडला, कारण बॉल थोडासा पडल्यानंतर कमरेच्या कदाचित वर असावा, त्या अनुमानाने हलकीशी अपील होती. विजय पवार फिरले, परंतु पंचांचा नकारार्थी स्पष्ट निर्णय होता की नॉट आउट आणि 5वा बॉल इथं फेकत असताना डॉट. शेवटचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता. 4 मोठे फटके, त्याच्यानंतर 2 बॉलमध्ये शांत ठेवलं गेलं. विजय पवारने दाखवली पॉवर. आता जाईल रिंग स्टॉली मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 3 ओव्हर राहिल्यात, ते म्हणजे संघ चेंज द गेम वडवली बीच्या बाजूने. धावा आहेत 1 गडी बाद 35 आणि नेक्स्ट मॅच असेल उंबारली आणि त्यांच्या विरोधात टीम नेवालीपाडा. सो दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण रिक्वेस्ट करूयात की इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला कंपल्सरी टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे.
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी गमावला गेला. लवकर बाद झाले विशालने कॉन्ट्रीब्युशन 4 धावसंख्येचं दिलं. आपल्या खेळीमध्ये 4 धावसंख्या त्याने खरं तर बनवत असताना चांगली सुरुवात केली. परंतु एका बाजूला दोन्ही खेळाडूंचा जर आपण विचार केला ना, कमलेश आतापर्यंत 3 चेंडू फेस करतोय. त्याने बनवल्या गेल्या 4. ऋतिक पाटीलने 11 बॉल फेस करत असताना 27 बनवल्या गेल्यात. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 35. आणि 5 ओव्हरमध्ये जर अशाच प्रकारे जर बॅटिंग राहिली ना तर कदाचित प्रोजेक्टेड स्कोर 69च्या जवळपास जाऊ शकतो. 11.76च्या सरासरीने सध्या तरी धावा करंट रन रेटने बनतायत. अशीच बॅटिंग जर राहिली ना तर कदाचित 70च्या वरती हमखास हा स्कोर कार्ड जाऊ शकतो. सध्या तरी चेंज द गेम वडवली बस संघ बॅटिंग करतो. आणि कोण विसरेल मेगा फायनलची ट्रॉफी कालच्या दिवसामध्ये नेलेली. अजूनही आठवत असेल तो सेलिब्रेशन. जी स्पोर्ट्स वाकण संघाला मेगा फायनलच्या मॅचमध्ये परास्त केलं. अवघ्या 41 धावसंख्येचं टार्गेट होतं, परंतु काय अनिलचं ते षटक राहिलं. तिथे पूर्णपणे मॅच टर्न झाली. जीत भोईरी लवकर बाद झाला. केतन म्हात्रेलाही लवकर बाद केलं गेलं. आणि शेवटच्या मुमेंटला जरूर किरण म्हात्रे होता, परंतु तोही हतबल झाला, कारण चेंज द गेम वडवली ब संघाचा बॉलिंग अटॅक हा त्यांनी कंटिन्यू ठेवला. 2-3 ओव्हर संपल्यात. धावा 35. आलाय दुसरं षटक कंटिन्यू करण्यासाठी भूषण क्रमांक 4 मध्ये. ओव्हर द विकेट कावासाठी स्लॉकस्विप करण्याचा प्रयत्न, परंतु एक ज्युसी फुल टॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळायचा होता. स्लॉकस्विप परंतु फसला गेला आणि बॉल मधला स्टिकवरती फलंदाज होईल. बाद कावाच्या खेळीचा अंत. हा पहा ॲक्शन रिप्ले ओव्हर द विकेटने आले. आणि ही रणनीती चांगली होती, कारण माहिती आहे की डावकुरे हाताने कावा जास्त मोठे फटके खेळत असतो बॅकवर्ड स्क्वेअर लेग या रिजनमध्ये. मग त्याला त्याच फेवरेट स्ट्रोकवरती अडकावं. आणि स्पेशली आपण काय बघतो की जेव्हा एखादा डावकुऱ्या हाताचा बॅट्समन उजव्या हाताच्या गोलंदाजासाठी येतो ना, तेव्हा तो राऊंड द विकेटने बॉलिंग करतो. परंतु भूषणने ना स्वतःच्या बॉलिंगची लाईन बदलली नाही. त्याने त्याच लेंथवरती बॉल पिच केला, त्याच लाईनवरती बॉल पिच करण्याचं धाडस मानस ठेवलं. आणि समोर कोण आहे ते त्याला माहिती नाही आहे, परंतु समोर आपल्या कोणताही खेळाडू आक्रमक होत असेल तर त्याला थांबवायचं कसं हे त्याला बरोबर माहीत आहे. त्यामुळे त्याने तेच केलं गेलं. सुंदर बॉल आला कावासमोर, त्याला परतवलं मैदानाच्या बाहेर. पहिली सफलता जर आपण पाहिली गेली तर प्रभाकरला मिळाली, जिथे विशाल बाद झाले. आता कावा याला बाद करण्यात यश मिळालं ते म्हणजेच गोलंदाज भूषणला. धावसंख्या 35. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय शुभम. ह्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे, मोठे फटके खेळण्याची, मोठमोठ्या इनिंग्स याही खेळाडूने दाखवल्यात. परंतु समोर कोण आहे तर भूषण, ज्याने नुकतीच कावाची विकेट घेतली आहे. ओव्हर द विकेटने उचलला गेला बॉल. ताकद नजाकत सगळं काही स्लॉटमध्ये बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट इज अ कडक. वेलकम टू द ग्राउंड. हाय ब्रँड वडवली बी संघाचा शुभम. जसा शॉर्ट बॉल मिळाला गेला, आक्रमक झाला. माहिती आहे भूषणने विकेट घेतली आहे. आपला एक फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्याने त्यांनी आता षटकार ठोकलाय. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा बॉल सरळ आता खेळत आहे. त्या ठिकाणी योगी बानेत अडवण्याचा प्रयत्न, अडवला जरूर गेला बॉल. जरूर 2 धावा त्याने वाचवल्यात. डीपमधला सर्वोत्कृष्ट खेळाडू, त्याची गणना कॅप्टनच्या भूमिकेमध्ये लागतीये. त्यालाही माहिती की कॅप्टन आहोत आणि कॅप्टन म्हणजेच एखाद्या टीमचा सरसेनापती असतो. त्याच्यामुळे त्याने बॉल अडवला गेला. बॉलवरती मिळतात धावा 2 आणि 2ने टीम 43 आकडावरती. चांगला बॉल होता, तो खेळलाही चांगला. यावेळेला सरळ खेळला होता. याच्या अगोदर मिड विकेटला तुम्हाला षटकार पाहायला मिळाला शुभमचा. भूषणचा बॉल पडल्यानंतर वळण घेणारा लेफ्ट केलं गेला आणि पहा शुभमलाही वजबा बसलाय की हा बॉल वाईट पंचांनी घोषित कसा केला नाही. पडल्यानंतर थोडासा काटा बदलला गेला. हा पहा ॲक्शन रिप्ले. भूषणचा बॉल पडला, थोडासा आतमध्ये आला, संभ्रम पडला. जसा मागच्या मॅचमध्ये तुम्ही बघितलं ना, वाडेकरची गोलंदाजी जशी फिरकीची, तशाच प्रकारे भूषणने बॉल हाताळलाय. यावेळेला अजून एक चांगला बॉल, अजून एक सुरेख बॉल, परंतु कदाचित या बॉलवरती मोठा फटका येऊ शकला असता. थांबले थोडेसे शुभम आणि त्याला शांत केले जाते षटकारानंतर. पहा हीच गोष्ट अपेक्षित होती. हा पहा बॉल जवळून अगदी थोडासा कमी केला गेलेला, कट केला गेलेला बॉल शुभमला संभ्रमात टाकलं. 5 बॉल आतापर्यंत झाल्यात भूषणचे.
2 ओव्हरचा त्याचा कोटा 1 बॉल नंतर समाप्त होईल. आतापर्यंत 1 विकेट त्यांनी घेतली आहे. 2 ओव्हरमध्ये 19 धावा म्हणजेच 11 बॉलमध्ये त्यांनी 19 धावा खर्च केल्यात. हा एखादा डॉट बॉल आला ना आता तर विजय पवारच्या षटकामध्ये जे 4 चौकार गेलेत ना त्याचा भरा ना या डॉट बॉलने होऊ शकतो. ओव्हर द विकेटने उचलला गेलाय. डॉट बॉल आहे की विकेट आहे हे पाहावं लागेल. बॉल हवेमध्ये फिल्डर थोडेसे जरूर साच पडले. भूषण होते त्या ठिकाणी. मिळाला त्या बॉलवरती खरं तर धावा आपण बघितल्या गेलं तर 3 आणि जरूर कॅच होती परंतु बॉल जास्त काय हवेमध्ये होता त्या अनुमानाने फिल्डर पोचू शकले नाही. त्या अनुमानाने आपण बघत आहोत की 4 षटकांचा या ठिकाणी खेळ संपला आणि 4 षटकामध्ये धावा तुम्ही बघत आहात 46. चेज द गेम वडवली त्यांच्या विरोधात जय हनुमान अडवली. टॉस जिंकून फिल्डिंगचा डिसिजन घेतला गेला. ऋतिक पाटीलची नक्कीच विकेट सारली. त्यानंतर त्याची आक्रमक फलंदाजी आतापर्यंत 11मध्ये त्याने बनवल्या गेल्या 27-46 धावा सध्या तरी स्कोर बोर्डवरती आहेत. आणि आता शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावसंख्या बनणार याचा प्रश्नचिन्ह. चार षटकं संपलेत. 5 ओव्हरची मॅच. 4 ओव्हरमध्ये सध्या तरी धावा बघितल्या तर आपण बनताना बघत आहोत. ज्या ठिकाणी चेंज द गेम वडवली संघ खेळतोय. धावा बनल्या गेल्यात 46. 2 गडी गमावल्यानंतर जो दबाव होता ना ऋतिक पाटीलने बाजूला काढला. कारण दबावामध्ये वडवली संघाला तुम्ही कधी बघतच नसता. एखादा खेळाडू असा येतो जो मोठे फटके खेळतो, स्कोर बनवतो. दुसऱ्या सत्रामध्ये माहिती आहे कावा, कमलेश, अनिल हे गोलंदाज आहेत जे डिफेंड करण्याची ताकद ठेवतात. परंतु सुरुवातीला बॅटिंग आली ना तर या संघातला कोणीही खेळाडू जाऊन षटकार मारू शकतो. एवढं पोटेन्शियल आहे या खेळाडूंमध्ये. नवीन आलाय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. 2 फिल्डर आहेत. कॅच झाली आहे ड्रॉप. तीही बघितली गेली तर शुभमची आणि इथनं जरूर जास्त धावा तुम्हाला बनताना पाहायला मिळतील. 3 धावा या इनिंगमध्ये ना दुसऱ्यांदा आल्यात. त्या झोनमध्ये तेव्हाही योगी भाने होते. आताही योगी भाने. ऑफसमवरती बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न जरूर कनेक्शन आपण पाहिलं गेलं तर कमकुवत राहिलं. परंतु जे एलिव्हेशन होतं ना ते एलिव्हेशन प्रॉपर मिळालं. परंतु बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर जाऊ शकला नाही. असं वाटलं की कदाचित क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये ही झेल येईल. परंतु त्या अनुमानाने 3 धावाही बनवल्या. कोणतीही संधी ना वडवली संघ गमावत नाही. कारण त्यांना माहिती आहे की जसा एका थेंबाने समुद्र भरत असतो ना तसा एका धावांनी भरपूर काय स्कोर कार्डमध्ये बदल होत असतो. ऋतिकसाठी बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न नवीन आला शेवटच्या ओव्हरमध्ये. पहिल्याच बॉलवरती त्याच्या विरोधात आलेल्या धावा 3. त्याच्यानंतर ही सिंगल त्याने खर्च केल्यात 1 बॉलमध्ये धावा जरूर 4. म्हणजेच आता धावा बनल्या गेल्यात त्या म्हणजेच 50 ऑन स्कोर कार्ड. नवीनचा बॉल ऑन साईडला दिशा देण्याचं काम केलं त्या ठिकाणी. ऋतिक पाटीलची नक्कीची फलंदाजी खूप बहारदार झाली आणि हाही बॉल पाठवला त्यांनी बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. ज्याच्या माध्यमातून सामनावीरच्या ट्रॉफी आज आपल्याला मिळाला गेला. मान्य श्री कुणालजी शनिदास पाटील साहेब कुठेही असतील, आमचा आवाज तुमच्या कानांपर्यंत पोहोचत असेल तर या वेलकम. तुमचं सहर्ष स्वागत आहे. चौकार आलाय. चौकाराने टीमची धावसंख्या 54. आता ही वाईड यॉर्कर दुसऱ्यांदा फसला नवीनचा. 2 अतिरिक्त धावा आल्यात. पहिल्याच बॉलवरती 3. दुसऱ्या बॉलवरती आपण बघितला तर वाईट बॉल. तिसऱ्या बॉलवरती चौकार आला. त्याच्यानंतरचा वाईट बॉल. म्हणजे अनुमानाने जी गोलंदाजी झाली ना भूषणची ती आता कुठेतरी नवीन करत नाहीये. ओव्हर द विकेट. आताही वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. कव्हर्सला चालला हा बॉल. योगी भाने आहेत. आता त्याच्या हातामध्ये बॉल आलाय. सेकंडचा प्रयत्न आणि सेकंडचा प्रयत्न शुभमनेही कंप्लीट केलाय. ऑफसमवरती बॉल होता. हलकासा कट करण्याचा प्रयत्न. ऋतिक पाटीलची नजर होती की जी गॅप आहे एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरशी
त्या गॅपमध्ये ढकलला तर कदाचित मोठा फटका मिळू शकतो, परंतु योगी भाने सुद्धा तग धरून होता. लॉंग ऑफमधनं ते लगेचच गेले कव्हर्समध्ये. बॉलला अडवलं गेलं जिथे मिळाला. 2 टीमची धावसंख्या 57. बॉल समाप्त झाल्या. 3 अजूनही या ओव्हरमधले 3 बॉल फेकणं बाकी आहे. ओव्हर द विकेटने शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला खेळायचं होतं जागेवरून, परंतु आता ते जमलं नाही आणि ऋतिक पाटील इथनं बीट होतात. बॉल चांगला होता. हा पहा ॲक्शन रिप्ले. ओव्हर द विकेटने फिंगर रोल झाले. बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला, थोडासा खाली राहिला. त्या अनुमानाने ऋतिक पाटीलने लगेच इशारा दिला गेला की हा बॉल खाली राहिला, त्या अनुमानाने बॅटवरती अजिबात आला नाही. यावेळेला सुंदर फटका. पहा किती फ्लेक्झिबिलिटी आहे खेळाडूमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवला गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा ब्रँड आहे वडवली बी संघाचा. ऋतिक पाटील त्याच्या बॅटमधनं षटकार. काय फटका आहे. फ्लेक्झिबिलिटी बघा या खेळाडूकडे किती. ऑफसमवरती बॉल. त्यालाही माहिती आहे की कशा प्रकारे यॉर्कर बॉल खेळावे, कशा प्रकारे शॉर्ट बॉल खेळावे. गुड लेंथवरतून बॉल जेव्हा उचळी घेतो तेव्हा मागे फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअरला कसं खेळावं हे त्याने दाखवलं. आणि आतापर्यंत 39 या धावसंख्येवरती तो खेळतोय. 39 आणि त्याच्यामध्ये अजून वाढवा 6. आणि पहा किती होता सुंदर फटका. एकूण 45 धावसंख्येची वादळी इनिंग. ऋतिक पाटीलची कॅच ड्रॉप झाल्यानंतर तो खेळला गेला आणि अशा प्रकारे षटकं संपली. 5 षटकामध्ये 69 जो आपण अनुमान लावला होता त्याच प्रोजेक्टेड स्कोरवरती धावफलक पोहोचलं गेलं आणि तब्बल 70 धावसंख्येचं टार्गेट असेल ते म्हणजे जय अनुमान अडवली समोर. जरा बॅटिंग ऋतिक पाटीलची आवडली असेल तर टाळ्या तर नक्कीच व्हायलाच हव्यात. 8 धावेवरती कॅच ड्रॉप झाली आणि त्याच्यानंतर 45 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. अशी मॅरेथॉनिंग इनिंग नक्कीच अनेक वेळा ऋतिक पाटील खेळत असतो आणि तीच मॅरेथॉन इनिंग आजच्या दिवसामध्ये त्याने नक्कीच हाताळताना आपल्याला तो पाहायला मिळाला. अशा प्रकारे 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये बनवायचे आहेत धावा 70. मागडं आव्हान. या मागड्या आव्हानाला कशा प्रकारे आता पूर्ण करेल या गोष्टीकडे बघावं लागेल. कारण क्रिकेटचे अस्त्र एका बाजूला जयेश, अनिल, विशाल, कावा हे 4 गोलंदाज ज्यांच्या माध्यमातून डिफेन्सिव्ह क्रिकेट नेहमी तुम्ही बघितलं. त्यामध्ये मोगलीचं कॉन्ट्रीब्युशन. शुभमी चांगला खेळतो. ऋतिक पाटीलची ही खरं तर क्षेत्ररक्षकाची भूमिका महत्त्वाची असते. त्यामध्ये आपण अनेक वेळा बघितलेलं आहे. ते म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना विकासला एक जुना जागता खेळाडू तोही खूप चांगल्या प्रकारे खेळला जातो. आणि चकडामध्ये जास्त रस असलेला कल्पेश ही या टीमच्या स्क्वॉडमध्ये नेहमी आपल्या फिल्डिंगच्या माध्यमातून प्रभावित करत असतो. त्यामध्ये चांगली रंगलेली मॅच. 70 धावसंख्येचं टार्गेट. दुसऱ्या बाजूला अनेक वर्ष क्रिकेटसाठी दिली. अनेक वर्षे अडवली संघाला खरं तर मैदानाच्या आतमध्ये जिद्दीने खेळण्यासाठी ज्यानं नेहमी प्रवृत्त केलं आहे तो नाव म्हणजेच विजय पवार. ही दोन्ही गावं अशी आहेत ना की ह्या दोन्ही गावांमध्ये क्रिकेटचा खेळ तर चांगला होतो, परंतु दोन्ही गावांमध्ये बैलगाडा शर्यतीचे शौकीनी भरपूर प्रमाणात आहेत. एका बाजूला रणवीर राहुल पाटील यांच्या नावाने मथुर बैल वाऱ्याच्या वेगाने पळत असतो तो गाव अडवली. आणि दुसऱ्या बाजूला ते म्हणजेच जपान आणि सुंदर बैल तो म्हणजेच वडवली. टॉससाठी आपण इन्व्हाइट करूयात. विनंती करेन की टीम नेवालीपाडा आणि टीम उंबारली यांच्यामध्ये शेवटची मॅच असेल. नेवालीपाड्याचे कॅप्टन आलेले आहेत. सो विनंती करेन टीम उंबारली लगेचच कॅप्टनला पाठवा जेणेकरून आपण टॉस हा कंप्लीट करू शकतो. सत्तर धावसंख्येचं टार्गेट. 5 ओव्हरमध्ये या 70 धावा बनवायच्या आहेत. त्या अनुमानाने सरासरी जर आपण बघितली गेली तर प्रत्येक ओव्हरमध्ये बनवायच्या धावा 14. कल्पेश मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत ज्यांना आता या 70 धावसंख्या बनवण्यासाठी आपल्या टीममधल्या सगळ्यात महत्त्वाच्या अस्त्राला बाहेर काढायचं आहे तो म्हणजे अटॅकिंग. या सगळ्या
गोष्टी आता त्यांना मैदानाच्या आतमध्ये दाखवायच्या आहेत. सो 70 धावसंख्येचं टार्गेट आपण बघूया कशा प्रकारे चेस होईल की डिफेंड होईल. तर मी विनंती करेन की सोमनाथ यांना लवकरात लवकर या, तर आपण टॉस कंप्लीट करून घेऊयात, जेणेकरून एका ओव्हरची आपल्याला वाट पाहावी लागू नये. त्या अनुमानाने आपण लगेचच मॅच सुरू होण्या अगोदर टॉस करूयात. सचिन कडू आणि आपण बघत आहात प्रसाद सर सहस्रबुद्धे. तर सचिन कडू हे तब्बल कंटिन्यू 8 दिवस स्पर्धा कव्हर करत आहेत. कालच्या दिवशी नक्कीच हे या मैदानाच्या बाजूला ग्राउंड आहे त्या ठिकाणी होते आणि 4 दिवस तिथेच होते आणि या विभागामध्ये आता सध्या त्यांचा 8वा दिवस कंटिन्यू ते अंपायरिंग करतात. सो त्यांचंही आपण कौतुक करूयात. सचिन भोईर आलेले आहेत, आपण करूयात या ठिकाणी टॉस. नेवालीपाड्याचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. सो नेवालीपाडा आणि टीम उंबारली यांच्यामध्ये असेल शेवटची लढत आणि जुम्मा पाटील यांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ असे करायचा आहे नाणेफेकीचा कौल, आणि नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर तुमच्याशी जोडले जातील शेरोके बादशाह बाबूशाह. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया भागेश सर. इसी बीच देखिए टॉस हो चुका है, जहां पर उंबारली टीम ने टॉस जीतकर पहले फील्डिंग चुनली है. उंबारली संघाने टॉस जिंकून पहिला गोलंदाजी घेतली. तो चलिए पहली गेंद के ऊपर मौका था भाई, यहाँ से इस तरह के मौका छोड़ते नहीं हैं. लेकिन कल ट्रॉफी पकड़े भाई, चैंपियन बने नारुली के मैदान के ऊपर. लेकिन पहला कैच छोड़ते हुए वही गलती तो यहाँ पर अडोली टीम ने भी किया था, जैसे ऋतिक का कैच छोड़ा था. उसके बाद एक कीमत चुकाना पड़ा. 8 पर आपने कैच छोड़ा, जहां पर उन्होंने 45 रनों का इनिंग्स खेल गए भाई. इसलिए तो कहते ना, जिंदगी में कभी कभी छोटी छोटी गलतियों से बचकर रहना होगा. एक छोटा सा छेद जब बड़ी सी जहाज को डुबा सकता है, एक छोटी सी गलती मैच से बाहर भी निकाल सकता है. ओह बहुत बढ़िया, देखिए टाइमिंग एलिवेशन सब कुछ था, लेकिन फील्डर को नहीं बीट कर सके. यहाँ पर लॉन्ग ऑफ पर देखिए हम देख सकते हैं फील्डर से रुपेश थे यहाँ पर बहुत बढ़िया कैच लेते हुए. रुपेश कल्पेश देखिए दोनों बाउंड्री लाइन पर, और गेंदबाजी में कमलेश देखिए, तीनों भाई देखिए बात करेंगे. और आउट होने वाले भी देखिए बैटर बात करेंगे यहाँ पर. कल्पेश देखिए बात करेंगे. शॉर्ट सिलेक्शन में कोई खराबी नहीं था भाई. अगर ये सिजन या लेदर गेंद रहता तो सीधा स्टैंड में गिरता था गेंद जाकर. लेकिन थोड़ी ताकत डालने की जरूरत थी, जो अक्षय ने किया था दातोली टीम के लिए. थोड़ी सी ताकत यहाँ पर टेनिस क्रिकेट में डालना पड़ता है. कल्पेश सिर पे देखिए बात करेंगे. थोड़ा टाइमिंग के ऊपर ज़्यादा भरोसा कर लिए. देखिए करण इस टीम में नहीं है, हमने पहले भी जिक्र किया. उनके पिताजी का ध्यान हुआ, पूरी टीम की तरफ से देखिए श्रद्धांजलि है, भावपूर्ण श्रद्धांजलि. और आयोजन करता हूँ देखिए जितनी भी यहाँ पर मौजूद हैं. और विजय पवार के ऊपर बहुत कुछ निर्भर करेगा. विजय पवार की बात कर लेंगे ना भाई, ये खिलाड़ी देखिए रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में भी देखिए साई शेलर के साथ क्या इनिंग खेला था भाई, गुगला था भाई. और पिछले साल थोड़े से अनफिट थे, उसके बावजूद भी देखिए उन्होंने, चाहे जूनियर डोंबोली के मैदान लीजिए, चाहे नीलजे के मैदान लीजिए, लंबा इनिंग्स खेलने की ताकत रखते हैं, क्षमता रखते हैं. विजय पवार नाम से जितनी, ये काम से भी बड़े पहचान जाए. देखिए आप कमलेश देखिए वो काम करेंगे भाई, छोटी गेंद से परेशान करेंगे. आई स्पेल में देखिए चुने गए हैं बहुत सारे खिलाड़ी देखिए आज ग्रामीण से, जिनको ग्रीन सिग्नल हरी झंडी मिली है. निश्चित रूप से बैटर की बात करेंगे तो अब नीतीश देखिए बात करेंगे. नीतीश भी देखिए ओपन करते हैं बहुत दिनों से. अरे चलिए गैप नहीं ढूंढ सके, लेकिन इस बार देखिए रुपेश देखिए यहाँ पर भाग कर आए थे कैचेस के लिए. 2 रन कंप्लीट होता हुआ यहाँ से. 5 ओवर का मैच है. टारगेट दिखा जाए तो 70 का यहाँ पर ये बहुत बड़ा कहा जाएगा. और अगर यही शुरुआत थोड़ी अच्छी हो जाए तो फिर ये टारगेट आपको आसान लग जाएगा. लेकिन देखिए 70 की टारगेट है ना, लगभग अपनी फील्डिंग से चेंज तो गेम टीम है ना, थोड़ा और 5-7 रन बढ़ा लेते हैं भाई, आपको 80 के बराबर लगेगा. लेकिन विजय पवार का अगर यहाँ पर बल्ला चल गया है ना, एक आध बल्लेबाज का चलना बहुत जरूरी है. हम एक खिलाड़ी के ऊपर निर्भर नहीं कर सकते हैं. ताबड़तोड़ इनिंग्स से देखिए बात करेंगे. कल 200 रनों से ज़्यादा हिंदुस्तान टीम तभी साउथ अफ्रीका के खिलाफ बना पाई. अभिषेक शर्मा की अच्छी शुरुआत, उसके बाद जो फिनिश रहा तिलक वर्मा का,
तो ये जब 70 के पीछे आप जा रहे हो ना, दो खिलाड़ी का अहम रोल होना बहुत ज़रूरी है। एक मैच को फिनिश करना और एक को शुरुआत दिलाना। और शायद शुरुआत कल्पित से बहुत कुछ उम्मीद था, लेकिन हो जाता है कभी कभी। लेकिन कोई भी खिलाड़ी को कम मत मानिए भाई। कहते ना, जो पेड़ आपको फल नहीं दे सकता है लेकिन वो छाँव दे सकता है। तो वही हम हर खिलाड़ी को कम नहीं मान सकते हैं। अगर नीतीश थोड़ा सा छाँव देते हैं तो फिर, अगर विजय पवार फल देते हैं तो फिर चलिए विक्की दादा पाटिल देखिए बात करेंगे। आज की पार्टी मेरी तरफ से, उनकी तरफ से खास करके शाम के देखिए मैच के बाद, फाइनल मैच कंप्लीट होने के बाद है शाम की पार्टी। विक्की दादा देखिए बात करेंगे। नहीं, ये जिम्मेदारी लेना बहुत सारे महाराष्ट्र के इंसान पसंद करते हैं कि दोस्ती से बड़ा रिश्ता हो नहीं सकता है। और ये चलिए क्या जाल में फंसाया। हाँ भाई, यहाँ पर कॉर्ड वे आए देखिए, यहाँ पर विजय पवार बड़ा विकेट है। अब जो विजय का डंका लग रहा था ना, ये थोड़ा सा कहीं ना कहीं। और गेंदबाजी में देखिए किन्हें लेकर आ गए, शुभम। देखिए मैं इनकी शुभम के बारे में ना पिछले 2-3 टूर्नामेंट से जिक्र कर रहा था कि इन्हें क्या थोड़ा ऊपर गेंदबाजी करा सकते हैं। हार्दिक पांड्या हैं, हार्दिक पांड्या भी देखिए नई गेंद में गेंदबाजी करते हैं। उछाल स्विंग इनके पास रहता है। ऋतिक के पास देखिए बात करेंगे, थोड़ा सा उनके पास गति कम रहता है, उछाल उनके पास उतना नहीं रहता है, लेकिन उस नाम को ये बरकरार रखे हैं भाई। मैंने इनकी प्रदर्शन देखिए, आज ही मैं नहीं देख के बोला हूँ। हार्दिक पांड्या ये 3 साल पहले ही मैं बताया था, जब टीम में नहीं थे तभी वो काम वैसा करके दिए थे। लेकिन अभी परफेक्ट देखिए हार्दिक पांड्या के जिससे काम कर रहे हैं। आप उनकी जितनी भी टूर्नामेंट देख लीजिए, समय पे विकेट निकालते हैं और समय पे आकर इनिंग अच्छा खेल देते हैं भाई। 20-22-25 रनों का इनिंग्स है। और ये भी मैं चर्चा कर रहा था, क्या शुभम को थोड़ा ऊपर गेंदबाजी करा सकते हो आप, मैच को आगे और बढ़ा सकते हो सिचुएशन के हिसाब से। लेकिन शायद है वही मुझे लगता है प्रयास इनका जारी है। और ये चलिए हवा में गेंद है। यहाँ पर फील्डर्स देखिए, कल्पेश, रुपेश, कमलेश है, ये तो तीनों बंदो छाए रहते हैं। उसके साथ देखिए शुभम देखते हैं, आकाश, अनिल, विकास को भी मैं भूलना नहीं चाहूँगा, बहुत बढ़िया फिनिशर। क्योंकि विकास की जब आंखों पर गेंद लगाना, उसके बाद विकास जो फिनिशर अभी भी वो लगाते हैं बड़े हिट, लेकिन विकास के बाद जो उभर कर आए उनके जगह पर जो शुभम ने किरदार निभाया वो काबिल तारीफ। और जब से शुभम का एक बड़ा किरदार इस टीम में मिला, तब से मैं कहूँगा जिसे बगैर अभ्यास विशाल भी मैदान में रन बना लेते हैं। वो जानते हैं कि नीचे शुभम जैसे खिलाड़ी हैं, विकास अपना अनुभव का इस्तेमाल कर सकते हैं। आज भी वो मैदान में जब टीम को ज़रूरत होता है, कल्पेश, रुपेश ये भी लगा कर देते हैं। कमले देखिए एक नियंत्रण टीम है भाई, लेकिन से बहुत बड़ी देखिए। कल भी इनका जब मुकाबला वाकलन के साथ था, बहुत ऑनलाइन दर्शक जुड़े हैं। और मुझे लगता है जब से ये टीम उभर कर आए हैं, वाकलन के एकदम से पीछे गिर गए हैं। इनका दोनों का मैच जब रहता है, मैं ये नहीं कहूँगा कि वाकलन ये भी हराते वो भी हराते हैं, लेकिन ज़्यादातर देखिए जो दबाव ना वाकलन के ऊपर इन्होंने बना कर रखे हैं पिछले 2-3 सालों से। जब वो दोनों के बीच में मैच होता है ना, हमने MLA ट्रॉफी नागझरी में देखे, जब केतन म्हात्रे का अर्धशतक 80 के ऊपर टीम जाता है, उसके बावजूद भी वडोदरा टीम मैच जीतता है। कल मैं थोड़ा समय के लिए मोबाइल ऑन किया था, दोनों टीम के बीच में मैच चला था। उसके बाद जब अंत में मैं देखा तो ये टीम चैंपियन बनी है। इसका मतलब कि वो वाकलन को शिकस्त देकर आखिरी मैच, देखिए वाकलन वही मैच जीतता तो वो भी ट्रॉफी लेता था। चलिए होता है वो, मैं कहूँगा ये दोनों टीम की नहीं, हर इलाके में जब 1-2 टीम ताकतवर रहते हैं ना, जब एक दूसरे के खिलाफ होते हैं तो एक तगड़ा फाइट होता है। कभी एक साल वो उसके ऊपर भारी, तो कभी एक सीजन वो उसके ऊपर भारी रहता है। ये चीज़ आपको देखने को मिलेगा हमेशा। तभी तो मैं कहता हूँ खेल जिंदगी का हो या खेल चाहे राजनीति का हो, अपना इक्का तभी देखा ना जब सामने वाला टक्कर का हो। तो वही रहता है जब सामने वाला टक्कर का रहता है, जोश जज्बा जुनून ज़्यादा रहता है। लेकिन यहाँ पर बात करेंगे थोड़ा सा अडोली टीम का, मैं कहूँगा खराब शुरुआत है, कोई बात नहीं, होता है, सीजन की शुरुआत है। कहते हैं ना ठोकर आपको गिराती नहीं है, ठोकर आपको बहुत कुछ सिखाती है। तो ये जो बुरा वक्त आपका जाता है ना, वो बहुत कुछ सिखा कर जाता है।
स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ से 6-3 है। अब देखिए बात करेंगे 64 की ज़रूरत है, 18 गेंद है इसके बाद जो मुकाबला है, और जिसमें शायद मुंबारली टीम ने शायद टॉस जीतकर पहले फील्डिंग चुन लिए हैं। सचिन भोईर रेगुलर क्रिकेट से अलविदा लिए, लेकिन 40+ में बहुत अच्छी काम कर रहे हैं। लेकिन अब प्रेम सोमनाथ देखिए हैं अनुभव खिलाड़ी उस टीम में, कुछ इबा को लेकर अपनी जवाबदारी, और ये टीम की भी कौन भूल सकता है। मुंबारली टीम की खाड़ी टूर्नामेंट है, 2 साल पीछे जाइए, इतिहास रचने वाली टीम है। लेकिन जिस टीम का देखिए सामना नेवाली पड़ा टीम देखिए, एक मल्लंगड़ विभाग से टीम है, बड़ा अच्छा टीम है नेवाली पड़ा। देखिए उनका भी पिछले 2-3 सालों से दौरा बहुत अच्छा रहा है। मल्लंगड़ के साथ साथ उन्होंने कल्याण डंबोली लीचे, और उसके साथ उन्होंने रायगढ़ में भी अच्छा क्रिकेट खेले हैं जाकर। रेडगर में भी इस साल देखिए चैंपियन बनकर टीम आई। मात्रेपड़ा टीम के साथ आमने सामने क्या मुकाबला बना था। आजकल देखिए यही बात के हर टीम का वक्त समय रहता है, वक्त की बात रहती है, लेकिन अब ये वक्त बयां कर रहा है कि अब इंतजार के समय नहीं है, कुछ करने का समय है। भले ही इस मैच से आपको जीत या हार ना मिले, लेकिन एक अनुभव लेकर जाना बहुत ज़रूरी है। और ये तो यहाँ पर थोड़ा सा हम अंदाज़ा लगा लिए कि करण का टीम में होना कितना ज़रूरी है अडोली टीम की दृष्टिकोण से देखा जाए तो। लेकिन बहुत जल्दी वो जुड़ जाएंगे टीम में, क्योंकि पिताजी का देखिए देहांत, और जो टीम गाँव की रहती है ना, वो भी एक फैमिली के जैसे रहती है। तो निश्चित रूप से फिर से जब वो टीम में जुड़ेंगे, फिर ये टीम की ताकत उभर कर आएगा। विजय पवार जैसे उस टीम में खिलाड़ी हैं, कल्पेश जैसे बहुत बढ़िया, और योगी भाने जैसे इतने अच्छे कप्तान हैं जो पिछले कुछ सालों से अपनी टीम को बड़े अच्छे तरह से लेकर चल रहे हैं। बाबू सेठ पाटिल साहब का पिछले साल हमने टूर्नामेंट को देखा, बड़े अच्छे तरह से कंप्लीट करते हैं। राहुल भाई, उनकी भी प्रतियोगिता हमने शुरुआत में जाके देखी, बहुत बढ़िया। देखिए दोनों टीम में देखिए बात करेंगे, दोनों गाँव में देखिए हमारे भागेश ने जिक्र किया, बैल का रेस, बैल का शरीयत पसंद करते हैं। ये हर गांव में आजकल ये सब महाराष्ट्र में देखिए वही तो बड़ा तेज़ी से वही चल रहा है आजकल। बैल का रेस, क्रिकेट का सीजन जब आता है थोड़ा इस सीजन का आनंद लिया जाता है, लेकिन ऑल सीजन है बैल का रेस देखिए ये देखने को मिलता है। कई तारे सितारे हमारे भी पसंद करते हैं। हरीश दादा पाटिल खास हमारे करीब अच्छे दोस्त है, अडोली कहा जाए तो हर महीने में याद करते रहते हैं। अच्छी बस ये दोस्ताना यही मोहब्बत है। तो चलिए बात करेंगे, थोड़ा सा मैच खिंचा हुआ है, क्योंकि 13 रन, मैंने यही बात कहा जितना रन यहाँ से बेहतर जोड़ लेंगे ना, और उनके लिए एक अच्छी अभ्यास भी हो जाएगी, और आगे के लिए रास्ता आसान हो सकता है। जो आगे बहुत सारा प्रतियोगिता भी आ रहा है भाई। अब 20 तारीख खास करके महाराष्ट्र का वोटिंग है। बस अपनी दोस्ती को बचाए रखिए, अपने रिलेशन को बचाए रखिए। 20 तारीख का वोटिंग तो हो जाएगी, लेकिन फिर 5 साल इंतज़ार करना पड़ता है। लेकिन टीम को पूरी सीजन ऑल टाइम लेकर चलना पड़ता है, अपने रिलेशन को लेकर चलना पड़ता है। बस इससे बरकरार रखिए। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 13 रन। मैदान पर अब ड्रिंक्स पहुंचा है, पानी का स्वाद आनंद लिया जाएगा। प्रसाद सर देखिए, सचिन कडू सर बड़े अच्छे, देखिए दो हमारे दिग्गज अंपायर हैं। हमारे विशाल दादा पाटिल देखिए, हम देख सकते हैं सागर दादा लीजिए, चांद लीजिए, पूरी ओडोली सी टीम देखिए। अच्छा देखिए यहाँ पर 2 दिवसीय प्रतियोगिता सीजन की शुरुआत पे उन्होंने रख लिए हैं, और उसके बाद उनकी भी जिम्मेदारी यहाँ से बन जाएगी भाई। इस विकेट पर अभ्यास देखने को मिलेगा। तस्वीर है निश्चित रूप से सभी मेहमानों का देखिए। तो चलिए भाई बात करेंगे, जो ये मैदान पर हम खूबसूरत क्रिकेट खेल रहे हैं ना, तो हमारे आदरणीय देखिए गजानंद पाटिल साहब देखिए, दिल देखिए आज भी कितनी बड़ी है इन मान्यवर की, यही तो बात का।
महाराष्ट्र में देखिए ऐसे अतिथी हैं. गजानन पाटील साहेब मनपूर्वक आभार तुमचा. ग्राउंड एक खेळाच्या साथी ओडोली सी संघाचे तुम्ही उपलब्ध दिला त्याबद्दल खूप खूप आभार. चलिए विजयदादा पवार बघा यावर्षी फिट है. बेस्ट ऑफ लक दादा, क्योंकि अभी तो शुरुआत है. मुझे लगता है जूनियर नितेश उनके घर पे आया शायद पिछले साल. सभी हम उस टूर्नामेंट में थे निश्चित रूप से. बड़ा अच्छा देखिए सचिन की शुरुआत है, कोई बात नहीं यहाँ से. हाँ वाइट क्या जा सचिन कडू सर. कभी कभी अंपायर देखिए जब डिसीजन देते हैं हमने पुकारने में देर करते होंगे तो उनके अंदर भी क्या कमेंट्री किधर ध्यान रख रहे हैं भाई. देखिए मैदान के मालक यहाँ पर आए हैं, सचिन कडू सर है. आजकल तो आपको पता है और जिनके पास ज़मीन है 7-12 जिसे कहा जाता है सतीश दादा, उनकी हुकूमत है भाई. हाँ अब चलिए बात करेंगे. चलिए अगली मैच के लिए तैयार रहिए. नहीं सीजन की शुरुआत में मैं कहूँगा नहीं, ये 2 दिवसीय टूर्नामेंट 3 दिवसीय टूर्नामेंट ये 60,000 70,000 का प्रतियोगिता होना बहुत ज़रूरी है. कुछ अभ्यास मिल जाती है, कुछ अनुभव मिल जाता है. फिर उसके बाद जो सामने 1.5 लाख 2 लाख जो भी प्रतियोगिता आता है फिर आप एंट्री भरने में कोई आपका पैकर लीजिए या आपके टीम पीछे हटते नहीं है. कौन है बोलो? जयेश देखिए भाई बात करेंगे. मुझे लगता है जयेश को थोड़ा गेंदबाज अच्छा बना सकते हैं. लंबे कट के हैं, जैसन होल्डर के जैसे लंबा है इनका लंबाई. एक्शन भी इस तरह से आते हैं. जयेश और देखिए टोकन नेम इनका पुलिस निश्चित रूप से. हाँ बहुत बढ़िया स्लोर गेंद की है भाई. भलाई थोड़ा यहाँ पर हाँ मोगली की देखिए बात करेंगे. कुछ है अंदाज था यहाँ पर कैच लेने के. न्यू अंदाज से अच्छी सोच है. मुगली देखिए उनके टी शर्ट पर भी वही नाम रखे हैं भाई. मुगली देखिए सबसे इस टीम की बात करेंगे कैचेस लेने गई है जादू. अभी कुछ इनका चलिए भाई बात करेंगे. नहीं खास करके देखिए उनके जीजा जी थे इसलिए क्या छोड़े क्या नहीं ये वो छोड़ते नहीं है कैच मैच का सिचुएशन के हिसाब से. चलिए भाई बात कर लेंगे अब. क्या ओवर इसके साथ है हो गया कंप्लीट और इनिंग भी हो गया कंप्लीट. तो चलिए अडोली टीम आपको आगे की टूर्नामेंट के लिए बहुत सारा शुभकामना रहेगा और कड़ी मेहनत करिए. योगी भाने पूरी टीम है. शुभकामना आपको रहेगी आगे की इस टूर्नामेंट के लिए. चलिए इतने वाली बड़ा टीम दादा देखिए बहुत बहुत स्वागत है. एक बुरा इवेंट लाइव के माध्यम से एक वीडियो क्लिप है. नीलेश दादा आपकी और आपके टीम को पूरा देखने को मिला था. कितनी अच्छी टीम मीटिंग रखते हैं. अच्छे स्वभाविक के खिलाड़ी हैं, लेजेंड खिलाड़ी हैं. देखिए नीलेश दादा बात करेंगे इनके नाम से टीम पहचानी जाती है. बड़ा लंबे समय से टीम को लेकर एक साथ चल रहे हैं. तो चलिए इस मैच के मैन ऑफ द मैच कैच छोटा 8 रनों के ऊपर, लेकिन इस तरह के खिलाड़ी का कैच छोड़ देना जैसे विधानसभा का टिकट आपने छोड़ दिया. ऋतिक पाटिल देखिए आइए इस मैच के मैन